उद्यापासून पितृपंधरवडा सुरू होत आहे, तेव्हा नैवेद्यासाठी 5 भाज्यांचा मान असतो. प्रत्येक वेळेस 5 भाज्या वेगवेगळ्या करणं हे प्रत्येकाला जमेल असं नाही, म्हणून या 5 भाज्या वापरून पटकन होणारी मिक्स भाजी आज आपण करणार आहोत. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. आज आपण पितृपंधरवड्यासाठी ही मिक्स भाजी करूया. बघा, या 5 भाज्या मी इथे घेतल्या आहेत. आता प्रत्येकाच्या पद्धती या थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या असू शकतात. यामध्ये पडवळ किंवा दोडक्याऐवजी एखादं कारलं घेतलं तरीही चालेल. बघा, या भाज्या स्वच्छ धुवून मी चिरून घेतल्या आहेत. कढईमध्ये पळीभर तेल गरम करून घेतलं आहे. मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडायला हवी. लगेच मिरची घालायची आहे, हिंग घालायचं आहे आणि लगेचच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता जर कांदा चालत नसेल तर नाही घातला तरीही चालेल. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आहे. कांदा फार लालसर करण्याची गरज नाही आहे. हलकासा मऊ होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. बघा, साधारण मिनिटभरात कांद्याचा रंगही हलकासा पालटला आहे. आता आपण यामध्ये हळद घालायची. हळदसुद्धा फोडणीमध्ये छान परतून घ्यायची. सगळं अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये भाज्या घालायच्या. भोपळ्याचे काप घालते. ही मोडून घेतलेली गवार घालायची. चिरलेला पडवळ आणि दोडकंही घालायचं आहे. भेंडी मात्र आपण नंतर घालणार आहोत. सगळ्या भाज्या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायच्या. भेंडीला शिजायला अजिबात वेळ लागत नाही, त्यामुळे एखाद वाफ काढून झाली की मग आपण यामध्ये भेंडी घालायची. पितृपंधरवड्याचा काळ हा पावसाळा संपण्याचा आणि हिवाळा सुरू होण्याच्या मधला काळ. या काळात आपल्या शरीराला पोषक अन्नाची गरज असते. तसेच या दिवसात या फळभाज्याही अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. या भाज्यांचे सेवन या काळात व्हावे म्हणूनच या दिवसात या भाज्या बनवण्याचा प्रघात असावा बहुतेक. सगळ्या भाज्या छान परतून झाल्यात. आता झाकण ठेवायचे आणि अगदी 2 मिनिटांची वाफ काढून घ्यायची. झाकण काढूयात. सगळी भाजी पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायची. आता आपण यामध्ये चिरलेली भेंडी घालायची. भेंडी बघा, मी थोडीशी जाडसर चिरली. पुन्हा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या भाज्या अगदी कोवळ्या असल्यामुळे पटकन शिजून येतात. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा, भेंडीचा थोडासा चिकटपणा भाजीमध्ये उतरला आहे, पण आपण जशी जशी भाजी परतू ना तशी अजिबात चिकट होणार नाही. आता झाकण ठेवायचं आहे आणि फक्त 2 मिनिटांची वाफ काढून घ्यायची. बघा, मस्त अशी वाफ बसली आहे. सगळी भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची. लाल भोपळाही अगदी योग्य शिजलाय. भाजी पूर्ण शिजल्यावर चवीला साखर घालते. साखर आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल. ओला नारळ आणि कोथिंबीर पेरून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बघा, या भाज्यांमध्ये आपण गवार घेतली आहे. गवारीमध्ये शरीरातील पित्त कमी करण्याचे गुण असतात. भोपळ्यामध्ये अ आणि क जीवनसत्व अतिशय मुबलक प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीराला पौष्टिक आणि आरोग्यदायी असतो. म्हणूनच तर आपले प्रत्येक सणवार हे शास्त्रशुद्ध विज्ञानाला धरूनच आहेत, नाही का? अगदी झटपट आणि कमी साहित्यात चविष्ट अशी भाजी तयार. या पितृपक्षाच्या काळात तुम्ही ही अशी मिक्स भाजी करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.